नरेंद्र मोदींना मोठा दिलासा। एहसान जाफरी हत्याकांड प्रकरणी अहमदाबाद मॅजिस्ट्रेट कोर्टाने स्वीकारला एसआयटीचा क्लोजर रिपोर्ट। भाजपचा जल्लोष। We will challenge the order, बस हम ये ऑर्डर को चैलेंज करेंगे। अभी हमको उनका जजमेंट हमारे हाथ में आना चाहिए, जो कि कुछ 100 पन्नों से भी ज्यादा है। और उसके बाद निकालाविरोधात झाकिया जाफरी हायकोर्टात जाणार। निकालावर विरोधकांनीही व्यक्त केली तीव्र नाराजी। पण गुजरातमधल्या तरुणीवर पाळत प्रकरणी मोदी आणि अमित शहा अडचणीत। चौकशीसाठी आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। भाजपची टीका। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना की या अहवालाच्या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची त्यांची तयारी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही त्यांना पाठिंबा देण्याची तयारी आहे। आदर्शच्या अहवालाचा फेरविचार करायचा असेल तर राष्ट्रवादीचा पाठिंबा। नवाब मलिक यांनी जाहीर केली भूमिका। तर अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचाच। अजित पवारांचा टोला। बुलढाणा राष्ट्रवादीच्या अपंग सेलच्या जिल्हाध्यक्षानंच कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अंगावर ओतली शाई। अपंगाच्या मागण्यांसंदर्भात दाद न मिळाल्यानं घडला प्रकार। मराठा आरक्षणाबाबत 10 जानेवारीपर्यंत नारायण राणे समितीचा अहवाल येण्याची शक्यता। विनायक मेटेंचा दावा। दिल्लीत आंदोलन करण्याचा दिला इशारा। ठाण्यातल्या राड्या प्रकरणी भाजपच्या 3 आणि शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांना अटक। नौपाडा पोलिसांची कारवाई। मुंबईकरांना मोजावे लागणार रस्त्यावर गाड्या उभ्या करण्याचे पैसे। पार्किंगच्या प्रस्तावाला सुधार समितीची मंजुरी। आणि आजपासून बाबा आमटेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात। बाबांचा श्रमाचा, सच्चेपणाचा आणि माणूसपणाचा वारसा जपण्याचा प्रयत्न।